विचार करा, तुम्ही रोजच्या घाईत आहात. तुम्हाला ऑफिसला किंवा कॉलेजला पोहोचायला आधीच उशीर झालाय. तुम्ही धापा टाकत एका बसमध्ये चढता. खिशात फक्त 100ची नोट आहे. तिकिटाचे होतात जेमतेम 10-12 रुपये. तुम्ही ती 100ची नोट अत्यंत भीत कंडक्टर पुढे करता आणि पुढच्याच सेकंदाला कंडक्टर तुमच्या अंगावर ओरडतो, सुट्टे पैसे नाहीत, खाली उतरा. तुम्ही काय कराल? वाद घालाल, रागवाल, की निमूटपणे मान खाली घालून चालत्या बसमधून उतरून जाल? हा प्रसंग आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी अनुभवला असेल. पण समजा ती अपमानित झालेली व्यक्ती तुम्ही नसून त्या राज्याचे परिवहन मंत्री असतील तर? ज्या माणसाच्या हातात संपूर्ण राज्याची वाहतूक व्यवस्था आहे, त्याला सुट्ट्या पैशांवरून चालत्या बसमधून खाली उतरवलं जातं, ही कुठल्या सिनेमाची स्क्रिप्ट नाही आहे मित्रांनो. हे नुकतंच आपल्या शेजारच्या राज्यात म्हणजे कर्नाटकातील बंगळुरूमध्ये घडले. आणि या एका घटनेने फक्त एका कंडक्टरची नोकरी धोक्यात आणलेली नाही आहे, तर आपल्या सार्वजनिक व्यवस्थेचा एक खूप मोठा, खूप खोलवर रुजलेला आजार चव्हाट्यावर आणलाय. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आपण नेहमी म्हणतो की AC केबिनमध्ये बसून राजकारण्यांना सामान्य माणसाचे प्रश्न कधीच कळत नाहीत. जुलै 2026 कर्नाटकाचे नवनियुक्त परिवहन मंत्री बायराती सुरेश यांनी ठरवलं की हा समज मोडायचा. त्यांनी ठरवलं की आपण स्वतः रस्त्यावर उतरायचं आणि सर्वसामान्य प्रवाशाला रोज नेमका कशाचा सामना करावा लागतो हे अनुभवायचं. त्यांनी कोणताही शासकीय लवाजमा घेतला नाही. चेहऱ्यावर एक साधा मास्क लावला, जेणेकरून बसचा ड्रायव्हर, कंडक्टर किंवा सहप्रवाशांना ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत याचा अजिबात सुगावा लागू नये. शनिवारी रात्री 7च्या सुमारास त्यांनी ही आपली रियालिटी चेक मोहीम सुरू केली. हेब्बल ते नागशेट्टीहल्ली या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर ते एका BMTC बसमध्ये चढले. आत गेल्यावर त्यांनी कंडक्टरकडे 2 तिकिटांची मागणी केली. या 2 तिकिटांचं मिळून भाडं होत होतं अवघं 12 रुपये. पण मंत्री महोदयांकडे सुट्टे पैसे नव्हते, म्हणून त्यांनी खिशातून 100 रुपयांची नोट काढली आणि कंडक्टरला दिली. आता इथून खरा खेळ सुरू झाला. कंडक्टरने ती 100ची नोट पाहिली आणि तो चिडला. त्याने स्वतःजवळील पैशांची पिशवी चक्क उघडून दाखवली आणि म्हणाला की बघ माझ्याकडे, तुला 88 रुपये परत द्यायला सुट्टे पैसे नाहीत. आणि त्यानंतर त्याने अत्यंत स्पष्ट शब्दात सुनावलं, जर तुमच्याकडे तिकिटासाठी अचूक सुट्टे पैसे नसतील तर पुढील थांब्यावर बसमधून खाली उतरा. आता थोडा पॉज घ्या आणि विचार करा. एक राज्याचा कॅबिनेट मंत्री, तो तिथेच आपला मास्क काढून स्वतःची ओळख उघड करू शकला असता. त्याने तिथेच त्या कंडक्टरला झापलं असतं. कदाचित पोलिसांना बोलावून मोठा तमाशा उभा राहिला असता, पण त्यांनी तसं काहीही केलं नाही. त्यांनी एका सामान्य प्रवाशासारखं हे सगळं ऐकून घेतलं. ते शांतपणे उठले आणि पुढच्या थांब्यावर बसमधून खाली उतरले. का? कारण त्यांना कळलं होतं की हा एका कंडक्टरचा माज नाही आहे, ही एका सिस्टीमची, एका व्यवस्थेची चूक आहे. आणि ती चूक काय आहे हे आपण आता समजून घेऊया. तुम्हाला वाटेल की तो कंडक्टर किती उद्धट होता, पण नाण्याला दुसरी बाजूही असते. या सुट्ट्या पैशांच्या समस्येमागे खूप मोठं प्रशासकीय कारण दडलेलं आहे. BMTCच्या किंवा आपल्या इथल्या कोणत्याही परिवहन महामंडळाच्या प्रशासनाकडून वाहकांना त्यांच्या ड्युटीच्या सुरुवातीला अधिकृत कॅश फ्लोट दिला जात नाही. म्हणजे काय, तर दिवसाची सुरुवात करण्यासाठी त्यांना काही सुट्टे पैसे दिलेच जात नाहीत. त्यामुळे कंडक्टरला सकाळपासूनच सुट्ट्या पैशांसाठी पूर्णपणे प्रवाशांवर अवलंबून राहावं लागतं. त्यातच भर म्हणजे नोटबंदीनंतर बाजारातून लहान मूल्याच्या नोटा आणि नाण्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले. आता अशा वेळी कंडक्टरने पैसे आणायचे तरी कुठून? खरं तर नियम असा सांगतो की जर कंडक्टरकडे सुट्टे पैसे नसतील तर त्याने प्रवाशाला बसमधून खाली उतरवणं बेकायदेशीर आहे. अशा वेळी त्याने प्रवाशाला तिकीट द्यावं, त्या तिकिटाच्या मागे उरलेली रक्कम लिहावी, आपली सही करावी आणि प्रवाशाने उतरताना ते पैसे घ्यावेत. पण तुम्हाला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की प्रचंड गर्दीच्या वेळी गोंधळात हे सगळं करणं किती कठीण असतं. म्हणून मग सुट्टे नसतील तर उतरा हा एक सोयीचा पण अत्यंत चुकीचा अलिखित नियम संपूर्ण व्यवस्थेत रूढ झालाय. पण मग तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल. आजकाल तर सगळीकडे डिजिटल पेमेंट आहे, QR कोड आहे, UPI आहे, मग बसमध्ये स्कॅन करून पैसे का दिले नाहीत? इथेच या गोष्टीचा पुढचा आणि अत्यंत धक्कादायक थर लागतो. सुट्ट्या पैशांच्या कटकटीवर उपाय म्हणून BMTCने ATM म्हणजे तिकीट मशीन्सवर UPI आणि डायनॅमिक QR कोडची सुविधा सुरू केली होती. पण जिथे तंत्रज्ञान येतं तिथे लबाडीही येतेच. डिसेंबर 2025च्या सुमारास या व्यवस्थेत एक फार मोठा UPI घोटाळा उघडकीस आला. नॉर्थ ईस्ट आणि साऊथ झोन डेपोमधले सुरेश मंचेगौडा आणि अशफाक खान नावाचे काही वाहक होते. यांनी डोकं लावलं की
आणि BMTCच्या अधिकृत QR कोड ऐवजी चक्क स्वतःच्या पर्सनल बँक अकाउंटचे QR कोड प्रवाशांना स्कॅन करायला दिले. प्रवाशांना वाटायचं की आपण तिकीट काढतोय, पण तो पैसा थेट या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात जात होता आणि त्यांनी प्रवाशांना तिकीटच दिली नाहीत. या घोटाळ्यात 1,00,000 रुपयांहून अधिक महसूल बुडाला. जेव्हा प्रशासनाला हा घोटाळा समजला तेव्हा त्यांनी या कर्मचाऱ्यांना निलंबित केलं, पण प्रशासनाने त्यानंतर जो निर्णय घेतला तो जास्त भयानक होता. त्यांनी तांत्रिक सुरक्षा वाढवण्याऐवजी अनेक बसेसमधले UPI स्कॅनर स्टिकर्स काढून टाकले. ज्याचा परिणाम काय झाला? प्रामाणिक प्रवासी आणि प्रामाणिक कंडक्टर यांच्यात पुन्हा एकदा त्याच जुन्या सुट्ट्या पैशांवरून वाद सुरू झाले. म्हणजे काही मोजक्या भ्रष्ट लोकांमुळे तंत्रज्ञान काढून घेतलं जातं आणि त्याचा मनस्ताप सामान्य माणसाला सहन करावा लागतो. मंत्र्यांना बसमधून खाली उतरावं लागण्यामागे ही UPI स्टिकर्स काढण्याचं प्रशासकीय अपयशही तितकंच जबाबदार आहे. चला आपण परत त्या रात्रीकडे जाऊया. मंत्र्यांची ही मोहीम एका बसपुरती मर्यादित नव्हती. त्या 2 तासात त्यांनी 10 पेक्षा जास्त बसेसमधून प्रवास केला आणि याच प्रवासात त्यांना प्रशासनाच्या दुसऱ्या एका विचित्र नियमाचा सामना करावा लागला. जय महल मार्गावरून जाताना फन वर्ल्ड नावाच्या बस थांब्यावर एका प्रवाशाने बस थांबवण्यासाठी हात दाखवला, पण त्या बसचा ड्रायव्हर मुश्ताक याने त्या प्रवाशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि गाडी सुसाट पुढे नेली. योगायोगाने मंत्री बायराती सुरेश हे त्याच्या मागच्याच बसमधून प्रवास करत होते. त्यांनी हे पाहिलं आणि तात्काळ अधिकाऱ्यांना फोन करून त्या ड्रायव्हरला आणि कंडक्टर दयानंदला निलंबित करण्याचे आदेश दिले. पण इथेही गोष्ट संपत नाही. निलंबित झालेल्या कंडक्टरने स्वतःचा बचाव करताना एक असा मुद्दा मांडला ज्याने प्रशासनाचं धाबत दणाणलं. तो म्हणाला की साहेब, ज्या ठिकाणी तो प्रवासी उभा होता तो आमच्या मशीनमध्ये म्हणजे ATM सिस्टीममध्ये निर्धारित बस थांबा म्हणून नोंदवलेलाच नाही आहे. आता पहा, प्रवासी तिथे वर्षानुवर्ष उभा राहतोय, तिथे बसचा शेल्टरही आहे, पण तांत्रिकदृष्ट्या सिस्टीममध्ये तो स्टॉप अस्तित्वातच नाही आहे. मग ड्रायव्हरने गाडी थांबवायची तरी कशी? ही आहे आपली व्यवस्था, जिथे नियम आणि प्रत्यक्ष वास्तव यात खूप मोठं अंतर आहे. आता बसचा प्रवास संपला, पण सामान्य माणसाचा प्रवास तिथे संपतो का? नाही. बसमधून उतरल्यावर त्याला घरापर्यंत पोहोचण्यासाठी ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी लागते. मंत्री महोदय नागशेट्टी हल्लीला बसमधून उतरले आणि एका ऑटो रिक्षात बसले. हेब्बलपर्यंतच्या त्या छोट्या प्रवासात त्यांना बेंगळुरूच्या त्या समस्येचा थेट सामना करावा लागला, जी समस्या तिथल्या लाखो लोकांना रोज सतावते. थोड्याशा अंतरासाठी रिक्षाच्या मीटरवर 30 रुपये भाडं दाखवत होतं, पण खाली उतरल्यावर रिक्षावाल्याने मंत्र्यांकडे 36 रुपयांची मागणी केली. जेव्हा मंत्र्यांनी विचारलं की बाबा, मीटरमध्ये 30 रुपये आहेत, तू 36 का मागतोयस? तेव्हा तो अत्यंत कोडगेपणाने म्हणाला, मला मीटर दुरुस्त करायचा आहे. शेवटी मंत्र्यांनी वाद न घालता त्याला 40 रुपये दिले आणि ते निघून गेले. ही गोष्ट ऐकायला खूप छोटी वाटते. 6 रुपयांचा तर प्रश्न आहे, पण आकडेवारी काय सांगते ते ऐका. गेल्या 3 वर्षात म्हणजे 2022 ते 2024 या काळात बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनी ओव्हरचार्जिंग करणाऱ्या रिक्षावाल्यांकडून तब्बल 34 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय. 2023च्या तुलनेत 2024मध्ये जास्त पैसे उकळल्याच्या घटनांमध्ये तब्बल 45% वाढ झाली. पण बेंगळुरूमध्ये रोज जवळपास 10 लाख रिक्षा फेऱ्या होतात. त्या 10 लाख फेऱ्यांच्या तुलनेत पोलिसांकडे जाणाऱ्या तक्रारी आणि होणारी कारवाई ही समुद्रातल्या एका थेंबासारखी आहे. शहरी वाहतूक तज्ज्ञ स्पष्ट सांगतात की हे संपूर्णपणे नियामक यंत्रणेचं अपयश आहे. ओला, उबरसारख्या कंपन्या कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊनही जास्तीचे पैसे आकारतात आणि सर्वसामान्य माणूस रोज या आर्थिक लुबाडणुकीला बळी पडतो. जेव्हा एखाद्या मोठ्या मंत्र्याला या सगळ्या गोष्टींचा थेट फटका बसतो तेव्हा प्रशासन थोडं हलतं. या संपूर्ण रियालिटी चेकनंतर BMTC प्रशासनाला जाग आली. त्यांनी तात्काळ नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता स्पष्ट सांगण्यात आले की कोणत्याही प्रवाशाला सुट्टे पैसे नाहीत म्हणून बसमधून खाली उतरवलं जाणार नाही. ड्रायव्हर आणि कंडक्टरने प्रवाशांशी आदराने वागलं पाहिजे. UPIच्या सुविधेला पुन्हा प्रोत्साहन दिलं जाईल आणि मगाशी मी जो मुद्दा सांगितला होता बस स्टॉपचा, त्यावरही निर्णय झालाय. प्रशासनाने सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की जे बस थांबे सिस्टीममध्ये नाहीत ते शोधून काढा आणि ते सिस्टीममध्ये अपडेट करा. एक खूप चांगला निर्णय प्रशासनाने घेतलाय, तो म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांबद्दल प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येतील त्यांना फक्त नोकरीवरून न काढता त्यांच्यासाठी सॉफ्ट स्किल्सचं ट्रेनिंग आयोजित केलं जाईल. म्हणजे माणसांशी, प्रवाशांशी कसं बोलावं यांचं प्रशिक्षण त्यांना दिलं जाईल आणि जे चांगलं काम करतील त्यांना कौतुकपत्र देऊन सन्मानित केलं जाईल.
पण मित्रांनो, आव्हान फक्त एवढंच नाही आहे. कर्नाटकात सध्या महिलांसाठी शक्ती योजना सुरू आहे, ज्यामुळे महिलांना बस प्रवास मोफत आहे. ही योजना सुपरहिट झाली आहे, पण यामुळे बसेसमधली गर्दी तब्बल 40% वाढली आहे. याचा प्रचंड ताण बसच्या वेळापत्रकावर आणि तिकीट देणाऱ्या कंडक्टरवर आलाय. यावर उपाय म्हणून सरकार आता फक्त महिलांसाठीच नाही, तर पुरुषांसाठीही नम्मा मेट्रोसारखी स्मार्ट कार्ड्स आणण्याच्या तयारीत आहे. एकदा का हे स्मार्ट कार्ड आलं की त्या 100 रुपयांच्या नोटेवरून आणि 12 रुपयांच्या तिकिटावरून जो वाद होतो तो कायमचा संपुष्टात येईल. जेव्हा या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मंत्र्यांनी स्वतः सोशल मीडियावर टाकला, तेव्हा लोकांच्या 2 प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. अनेक जण म्हणाले की खूप छान, एखाद्या मंत्र्याने तरी वातानुकूलित गाडीतून उतरून आमचा त्रास समजून घेतला. अशा अचानक भेटीमुळे प्रशासनात एक वचक निर्माण होतो. पण दुसऱ्या बाजूला काही लोकांनी अत्यंत कडक शब्दात टीकाही केली. ते म्हणाले, हा फक्त सत्तेचा माज दाखवण्याचा प्रकार आहे. सुट्टे पैसे नसणं ही कंडक्टरची चूक नाही, ती सरकारची चूक आहे. आणि जर मंत्र्यांना बसेसची एवढीच काळजी आहे, तर त्यांनी स्वतः बसची दुरावस्था आणि सुरक्षितता आधी पाहायला हवी. बसेसची एवढी वाईट अवस्था पाहून मंत्र्यांनी आधी स्वतः राजीनामा द्यायला हवा होता, अशी टोकाची टीकाही एकाने केली. आता या सगळ्या गोष्टींमधून आपण काय अर्थ काढायचा? एक गोष्ट खूप स्पष्ट आहे. तुम्ही हजारो कोटी रुपये खर्च करून नवीन इलेक्ट्रिक बसेस आणाल, मोठ्या योजना जाहीर कराल, पण जोपर्यंत तळागाळातील तो कंडक्टर आणि तो सर्वसामान्य प्रवासी यांच्यातला संवाद सुधारत नाही, जोपर्यंत सुट्ट्या पैशांसारख्या अत्यंत साध्या वाटणाऱ्या पण किचकट समस्या सोडवल्या जात नाहीत, तोपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कधीच सुधारणार नाही. बसचा प्रवास हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नसतो, तो एका शहराच्या संस्कृतीचा आरसा असतो. आणि हा आरसा आपल्याला काय दाखवतोय हे मंत्र्यांच्या या एका छोट्याशा प्रवासाने खूप स्पष्टपणे दाखवून दिले. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.